महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. प्रसिद्ध विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट जाहीर चर्चेचे आवाहन दिले आहे. महिला आरक्षण विषयावर आमच्याशी खुली डिबेट करा, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी करत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विधानामुळे महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन अंतर्गत महिला आरक्षण विधेयक मंजूर केले असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कशी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याची टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी जाहीर चर्चेची मागणी करत या विषयावर सखोल संवादाची गरज अधोरेखित केली आहे. त्यांच्या मते केवळ कायदा मंजूर करणे पुरेसे नसून त्याची पारदर्शक आणि वेळेवर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात सरकार आणि इतर घटकांमध्ये भिन्न भूमिका समोर येत आहेत. सरकारकडून महिला आरक्षण ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले जात असताना काही सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी विचारधारेतील व्यक्ती अंमलबजावणीतील विलंबावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे हा विषय केवळ राजकीय न राहता सामाजिक न्याय आणि प्रतिनिधित्वाशी जोडला जात असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान या आवाहनावर देवेंद्र फडणवीस यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र आगामी काळात या विषयावर अधिक स्पष्ट भूमिका मांडली जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. जाहीर चर्चा झाली तर नागरिकांना दोन्ही बाजूंचे मुद्दे समजून घेण्याची संधी मिळू शकते आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात पुढील दिशा ठरवण्यात ती महत्त्वाची ठरू शकते. महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं आवाहन केलेलं आहे की त्यांच्याशी जाहीरपणे चर्चा करावी आणि ते समजून सांगतील की महिला आरक्षण विधेयकाची प्रक्रिया आणि त्याचं महत्त्व हे योग्य कसं आहे हे ते सांगतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. मी आणि माझे मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी आम्ही देवेंद्रजी फडणवीस यांचं हे आव्हान स्वीकारतो आहोत. महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरामध्ये, कोणत्या चौकात, किती वाजता असा जाहीर संवाद, वादविवादाचा कार्यक्रम किंवा डिबेट ते ठेवतील हे त्यांनी आम्हाला कळवावं. आम्ही महिला आरक्षण विधेयक आणि त्या संदर्भात भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्तरावर जो खोटारडेपणा मिरवत आहे त्याचा फोलपणा आम्ही अर्ध्या तासात समाजासमोर मांडू शकतो. देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की त्यांच्या स्तराच्या नेत्यासोबत ते चर्चा करतील. त्या अर्थाने आम्ही काही कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य नाही, आम्ही त्यांच्या स्तराचे आहे की नाही माहिती नाही, परंतु लोकशाहीवर प्रेम करणारे आणि संविधानाबद्दल आदर असणारे नागरिक म्हणून आमच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करावी. त्यांचं जाहीर आव्हान आम्ही स्वीकारतो आहोत.